स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण शिल्लक राहिलेल्या शिळ्या भातापासून चटपटीत चवदार असा फ्राईड राईस अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे मी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे आणि इथे शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे। सोबतच आपल्याला लागेल इथे मी 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक कट केलेला आहे, कोथिंबीर लागेल आपल्याला आणि अगदी थोडेसे फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे। कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 1 चमचाभर मी तेल घालून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये हे जिरे घालून घेऊयात। जिरे आपले तळतळले की त्यामध्ये आपण हा लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे आणि आपण हे जिरे आणि कांदा छान असं परतून घेऊयात। पण लगेचच हे टोमॅटो आहे ते देखील घालून घेऊयात आणि हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपली 1-2 मिनिट झालेली आहेत आणि आपला कांदा आपण पाहूया। आणि आता आपण त्यामध्ये हा चिंगचा मसाला घेतलेला आहे शेजवान फ्राईड राईसचा, तो घालून घेऊयात। आता आपण हा मसाला टाकून घेतलेला आहे, तो आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। सर्वत्र आपण कांदा टोमॅटोला हा मसाला लागायला हवा। हे पहा, इथे आपला मसाला देखील छान असा मिनिटभर आपण परतून घेतला आहे। आता आपण ना हा भात घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया त्यामध्ये। हे पटापट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, इथे मसाला आपला सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण वरती ही कोथिंबीर अशी थोडीशी चिरलेली होती ती आपण घालून घेऊया। तर मैत्रिणींनो, हे पहा, इथे आपला छान चटपटीत चवदार असा फ्राईड राईस बनून तयार झालेला आहे।